नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आणि या मागणीसाठी शुक्रवारी देशभरात आंदोलन झालं। महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलन करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत टीकेची झोड उठवण्यात आली आहे। बघूया। दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर उसळलेली ही संतापाची लाट। शुक्रवारी देशभरात नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलनं झाली। महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात तरुणाई आणि विविध पक्ष संघटना रस्त्यावर उतरल्या। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, पुण्यातील शनिवारवाडा, पालघर, ठाणे, कल्याण, अकोला, सांगलीतील विटा, दापोली आणि संभाजीनगरसह राज्यातल्या अनेक शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अनेक ठिकाणी मोर्चे, धरणे, आंदोलन, रास्ता रोको आणि निदर्शनं करण्यात आली, तर काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी आपल्याला राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना 20 तारखेच्या प्रोटेस्टमध्ये जो मारहाण झालेला आहे त्याच्यावर FIR झाली विनाकारणची, ते भरपाई करून दिलं पाहिजे सरकारने। नीटचे पेपर लीक होत आहेत, सगळे पेपर लीक होत आहेत, त्यांना पोरं सुसाईड करतायत, जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सुसाईडशी काही घेणं देणं नाही आहे, त्यांचे एवढे जीव गेलेले। पण म्हणणं काय आहे की देशात काही चाललेलं नाही आहे, त्यांना काही घेणं देणं नाही आहे जे सुसाईड करतायत त्यांच्याशी, पण त्यांना फक्त त्यांची सीट वाचवायची आहे। धर्मेंद्र प्रधानने रिझाईन दिलं पाहिजे, दुसरी पॉलिसी रिफॉर्म झाली पाहिजे आणि नीट एज्युकेशन जे पण पेपर्स आहेत ते घेतले पाहिजे। आता पेपरची सिक्युरिटी एवढी वीक आहे, आता व्हॉट्सॲप हे जे गव्हर्नमेंट देते एक्झाम्पल्स, पण रिॲलिटीमध्ये ते होत नाही। गव्हर्नमेंट फक्त कारण देते। एज्युकेशन केलं नाही ते दुसऱ्यांच्या एज्युकेशनकडे कसं काय ध्यान देणार? त्यांनी आतापर्यंत काहीच असं केलं नाही आहे, उलट त्यांनी अजून याच्यामध्येच दिलं गड्ड्यामध्ये। आणि प्लस नीटचे पेपर एकानंतर एक लीक होऊ लागले, त्याच्यासाठी आम्हाला फक्त एवढं लागतं की ते इस्तीफा देऊन टाकावं, बाकी काही मागणी नाही। मुंबईतल्या आंदोलनात उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसे नेते अमित ठाकरे सहभागी झाले होते। CJPच्या समर्थनार्थ दादरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। यात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। प्यार से बात करोगे तो प्यार मिलेगा, धमकी दोगे तो दर्द मिलेगा असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला, तर सरकार बॅकफूटवर आल्याचं म्हणत अमित ठाकरेंनी हल्लाबोल केला। This is the land of Chhatrapati Shivaji Maharaj. This is the land of Dr. Babasaheb Ambedkar. This is the land of Bala Saheb Thackeray, Hindu Hriday Samrat. And this land is a land of free people. We will never bow down in front of Delhi. प्यार से बात करने आओ तो प्यार मिलेगा, डराने आओगे तो दर्द मिलेगा। तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसते आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालोय आता। त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे, देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे। सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण तरुणी आहेत। या आंदोलनावेळी दिल्लीहून अभिजित दिपकेंनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारला थेट आव्हान दिलं। सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते। पुण्यातील शनिवारवाड्यासमोर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं। यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं। पालघरमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले, तर पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। दापोलीत RPI आठवले गटानं विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध करत मोर्चा काढला। संभाजीनगरात वकील संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला।
तू काय म्हणून सहभागी झाले? मी एक विद्यार्थी म्हणून इथे आलोय. आम्ही ना कोणत्या पक्षाचे, आम्ही कोणत्या जातीचे, आम्ही कोणत्या धर्माचे, आम्ही फक्त भारत देशाचे आहे. आणि भारत देशातील जर युवा शक्तीचा जर एवढा अपमान होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याच्यामुळे इथे आलोय आम्ही. एकूणच नीट पेपर फुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीवरून राज्यभरात आंदोलनाचे पडसाद उमटले. त्यामुळं दिल्लीपासून सुरू झालेलं नीट पेपर फुटी विरोधातलं आंदोलन आता गल्ली गल्लीपर्यंत पोहोचलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.